पुण्यातील नीरा देवधर धरणाचे 5 दरवाजे उघडले। 4500 क्युसेकनं नीरा नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। मुंब्र्यातील टेकडीवर अडकलेल्या तरुणांना खाली उतरवलं। मुंब्रा बायपास जवळील टेकडीवर अडकलेले तरुण तर मुंब्रा डोंगरावर फिरायला गेली होती 5 मुलं। आदित्य आणि अमित ठाकरे पुन्हा एकत्र येण्याची शक्यता। वरळी पोलीस यांच्या गणेशोत्सव मंडळांचं पाद्यपूजन। लाडकी बहीण योजनेमुळे कर्जमाफीसाठी अडचणी। मी मुख्यमंत्री झाल्यास शेतकऱ्यांना 1 लाख रुपये अनुदान देणार। मंत्री हसन मुश्रीफांचं वक्तव्य। भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीसाठी आज मतदान। 1062 मतदार ठरवणार जिल्हा बँकेचे संचालक मंडळ। एकूण 46 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात। हिंगोली जिल्ह्यामध्ये पावसाचं थैमान। शेकडो हेक्टर पिकं पाण्याखाली। वसमत सेनगाव तालुक्यामध्ये पूर परिस्थिती। कोल्हापूर कसबा बावडा ड्रेनेज कामात महानगरपालिकेची फसवणूक। ठेकेदार श्रीप्रसाद वराळेवर फसवणुकीचा गुन्हा दाखल। कोल्हापूरच्या लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। पंढरपूर शहरातील मनीषानगर चौकामध्ये भीषण अपघात। भरधाव वाहनानं दुचाकी स्वाराला उडवलं। अपघातामध्ये दुचाकी स्वार गंभीर जखमी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।